गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंश झालेल्या अनुदानित आश्रमशाळेतील एका विद्यार्थींना एअरलिफ्ट करून नागपुरात आणण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबत डॉक्टर आशिष कोरेटी जे आहेत ते आलेले आहे। आशिषजी, त्या मुलीची तब्येत कशी आहे ते सांगा आता। जय सेवा, मी डॉक्टर आशिष मनोहरराव कोरेटी, जय सेवा युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे। काल बिलकुल देशाला पिडवटून टाकणारी आणि काळजाला ठेच पोहोचवणारी एक घटना घडली। अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आहे जप्तलाई तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली या ठिकाणी, जिथली पटसंख्या 233 मुलामुलींची आहे। आणि ती संस्था एका माजी खासदार माजी मंत्री मारुतराव कोवासे आणि त्यांचा मुलगा ॲडव्होकेट विश्वजित कोवासे यांची आहे। मागील 1992 पासून त्या संस्थेच्या रजिस्ट्रेशनांनी 100% आता ग्रँटेड आहे ती शाळा। तरी पण आतापर्यंत आमच्या भगिनींना आमच्या भावांना त्या ठिकाणी झोपण्यासाठी कॉटची व्यवस्था करून नाही दिली। आमच्या बहिणी, सगळे बहीण आणि आमचे भाऊ सर्व खाली झोपतात आहेत, फरशीवर झोपतात आहेत। काल क्रिटिकल सिच्युएशनमध्ये सर्वात पहिले तर 6 मुलींना सर्पदंश केलं। त्या ठिकाणी 3 मुली आमच्या निरागस 3 बहिणी अक्षरशः झोपेतच मरून होत्या। रात्री 1:30 ते 2:30च्या दरम्यानची गोष्ट आहे, झोपेतच मरून होत्या बिचाऱ्या। त्यानंतर आणले तुम्ही सोबत आले? येस, मी सोबत आलेलो। काल एअरलिफ्ट करून आणलं आणि एअरपोर्टवरनं नागपूरला इथं आणलो होतं आम्ही। तर या ठिकाणी दीपिका मडावी आहे, 11 वर्षाची बाली आहे तिला काल एअरलिफ्ट करून गडचिरोलीवरनं नागपूर GMCला आणण्यात आलं। हिची तब्येत सद्यस्थितीत क्रिटिकलच आहे आणि अशी आशा करतोय तर आम्ही की कालांतराने तिची तब्येत पण ठीक होईल आहे। पण एक जी मुलगी आहे 3 तर मरण पावल्या जागेवरच हॉस्टेलमध्येच। एक जी मुलगी आहे ती आत्ताही क्रिटिकल आहे, गडचिरोली जनरल हॉस्पिटलला ती ॲडमिटेड आहे आणि व्हेंटिलेटरवर आहे। नागपुरात आहे, तिची काय स्थिती आता? नागपूरला जी आहे दीपिका मडावी, तिची पण स्थिती थोडंसं डामाडोलच आहे, म्हणजे गंभीरच स्थिती आहे आजच्या डेटला। माझं तिथे जे सर्पदंश झाला, बेड नव्हता झोपात ना विद्यार्थिनीला? बेड नव्हतं काय, फक्त सतरंजा घालून आमच्या मुली झोपत आहेत। आणि हे हरामखोर संस्था चालक लोक आमच्या शासनाकडनं ग्रँट घेतात आणि आमच्या मुलांची व्यवस्था अशी गंभीर दयनीय करून ठेवलेली आहे। या हरामखोरांच्या दुर्लक्षामुळे आमच्या मुलींचा जीव जातोय, आमच्या बहिणींचा जीव जातोय, आमच्या भावांचा जीव जातोय। आणि महाराष्ट्रात एकंदरीत इन्क्वायरी व्हायला पाहिजे असं वाटतं। याची 100% केंद्रस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे। आम्ही तर ते नॅशनल कमिशन, शेड्यूल ट्राईब नॅशनल कमिशनकडे जाणारच आहोत। पण आमचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत। यांना मी विनंती करेल आहे की जे निष्क्रिय आदिवासी समाजाला लाभलेले निष्क्रिय आदिवासी विकास मंत्री जे आहेत यांचा राजीनामा सुद्धा झाला पाहिजे। मला एक सांगा, इथे जिचे उपचार सुरू आहेत त्याच्यावर काय स्थिती आहे? बघा, या ठिकाणी तर उपचार व्यवस्थित सुरू आहे। काल आणल्याबरोबर आम्ही डीन सरांसोबत पण मीटिंग झाली। त्यानंतर बालरोग विभागाचे विभाग प्रमुख ज्या डॉक्टर मनीष तिवारी सर यांच्यासोबत आमची चर्चा झालेली आहे। ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे। पण आम्ही देवाकडे एकच मागणी करतोय की ही बाली व्यवस्थित बाहेर आली पाहिजे। असं एक विद्यार्थिनी दीपिका मडावी गंभीर असल्याचं त्यांच्यासोबत आलेले सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर कोरेटी सांगतायत, तिच्यावर उपचार सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।